पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. 20 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाला आणि वाढत्या प्रतिसादाला घाबरून सरकारने सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांची टीका. सरकारने सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले. त्यावरून सरकारला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी आहे असं नाही, तर आंदोलनाला वाढता पाठिंबा आणि 20 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला घाबरून सोनम वांगचुक यांचे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यांच्याशी सरकारने संवाद साधणे अपेक्षित असतानाच त्यांना उपोषण स्थळावरून हलवणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे. सरकारकडून दडपशाही, गुंडशाही केली जात असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे. सरकारच्या या भूमिकेचा त्यांनी निषेधही व्यक्त केलाय. देशाच्या पर्यावरण, शिक्षण आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते सोनमजी वांगचुक हे मागच्या 21 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले होते. या 21 दिवसांमध्ये सरकारच्या वतीने एकाही प्रतिनिधीने त्यांच्याशी येऊन चर्चा केली नाही, आंदोलन स्थळाला भेट दिली नाही. आणि हायकोर्टाच्या निकालाचा दाखला देत आज अचानक सोनमजी वांगचुक यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. खरं म्हणजे रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामागे त्यांच्या तब्येतीची फार काळजी सरकारला आहे असं नाही, तर परवाच्या दिवशी 20 तारखेला जो मोर्चा दिल्ली या ठिकाणी होणार आहे त्याला मोर्चाला होणारी प्रचंड गर्दी आणि सगळ्या देशभरातून या आंदोलनाला मिळणारा खूप मोठा पाठिंबा, युवकांचं मोठं बळ, या सगळ्याला सरकार घाबरतंय आणि त्या भीतीपोटी सरकारने सोनमजी वांगचुक यांना अटक करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. खरं म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे, ही गळचेपी आहे. कारण प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होतं. सोनमजी वांगचुक यांच्यासोबत 15 ते 20 लोक इतरही आंदोलन करत होते, उपोषणाला बसलेले होते. या सगळ्या आंदोलकांशी चर्चा करायची सोडून सरकारने जी काही दडपशाही आणि गुंडशाही लावलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करावा तितका कमी आहे. मुळात सरकारला संवादाची भीती वाटते, कारण या सगळ्या आंदोलनाचं मूळ जे काही आहे, आंदोलनाची मागणी जी आहे ती केवळ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे यासाठी हे आंदोलन होतं. आणि त्यामागे कारणही तसंच होतं, ते म्हणजे नीट परीक्षेमध्ये झालेला घोळ, जो खूप मोठा भ्रष्टाचार आजचा शिक्षण क्षेत्रातला म्हटला पाहिजे. एवढा मोठा घोळ झाल्यानंतर, एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर सरकारकडून जबाबदारीची अपेक्षा ही सर्वसामान्य नागरिक ठेवणार आहेत, परंतु कुठलीही नैतिक जबाबदारी न स्वीकारता शिक्षण मंत्र्यांनीही राजीनामा दिला नाही आणि या देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेही त्यांचा राजीनामा घेतला नाही. गेंड्याची कातडी असलेली ही सगळी लोक आहेत, त्यांना कोणाच्याही जीवाशी काहीही घेणं देणं नाही. संवादाची भीती आणि दडपशाहीची नीती हेच या सरकारचं धोरण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. परंतु सोनमजी वांगचुक यांना अटक करून, यांना रुग्णालयात दाखल करून हा लढा संपेल किंवा हे आंदोलन संपेल अशी जर सरकार चूक करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की हा लढा यापुढच्या काळामध्ये अधिक तीव्र होत जाईल.